अर्चना, तुझं लग्न होणार आणि दादाशी होणार. आर्या, काय बोलतेस तू? ज्यांनी आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला तू त्यांची बाजू घेतेस? त्यांची नाही, मी सत्याची बाजू घेते. आणि सत्य हेच आहे की हा जो काही तमाशा घडलाय ना, या त्यांची काही चूक नाही. ते कोणीतरी मुद्दाम घडवून आणलंय. आर्या, सांग ती व्यक्ती कोण आहे? मायाताई. मी? हो, तुम्हीच घडवून आणलं हे सगळं. त्यातून अशी कोणती मोठी चूक झाली ज्यासाठी तुम्ही आम्हाला ही शिक्षा देताय? आर्या, बास ना आता. काय पुरावा आहे तुझ्याकडे? ही बाटली ओळखता ना? ही मी काल तुमच्या जवळ पाहिली होती. मग ही इथे कशी आली? ही गुंगीची औषधाची बाटली आहे. आपल्या घरी होती. माया ही इथे कशी आली? मला नाही माहित. म्हणजे मी नाही आणली. हे असलं औषध कदाचित या प्रमिलाबाई घेत असतील. ठीक आहे, मग आपण त्यांनाच विचारूया. प्रमिला काकू, ही बाटली तुमची आहे? नाही, मी सरबत प्याले आणि असं झालंय. कोणी पाजलं तुम्हाला सरबत? मायाताईंनी. आता मला इथे एक क्षणही थांबायचं नाही. इथून आपण जाऊया. चला. सूड घेण्यासाठी तू माया एवढ्या खालच्या थराला गेलीस? म्हणजे तुम्हालाही असं वाटतंय की? मला वाटत नाहीये माया, माझी खात्री आहे. हो, हे सगळं मीच केलंय. मिताली, पण माझा तर ना विश्वासच बसत नाही. म्हणजे ज्या दोन व्यक्ती एकमेकांच्या जीवावर उठल्या होत्या, एकमेकांना पाण्यात बघत होत्या, त्या दोन व्यक्ती एकत्र आल्याच कशा? आणि तो विश्वमोहन एक नंबरचा खडूस होतो. तो एकटा नाही बदललाय अजय, तुझ्या मायाताई पण बदलल्याच आहे. काही नाही, आता तुझ्या मायाताईची माया ममता सगळं विसरायचं आणि मी सांगीन तसंच वागायचं. तरच निभाव लागेल आपण. पण मग काय करायचं आपण? डिवाइड अँड रूल. आपलीच माणसं आपला विश्वासघात करतात ना, पाठीत खंजीर खुपसतात ना, तेव्हा काय वाटतं याची जाणीव तुला करून द्यायची. म्हणून मी हे सगळं केलं. आणि आता तुला जे करायचंय ना ते तू कर. हे नाही घाबरत कोणाला. ठीक आहे माया, ते तू जे काही केलंयस ना त्याची किंमत कशी वसूल करायची हे मलाही कळतं. नाही तुला खडी फोडायला आतमध्ये पाठवलं ना तर नावाचा विश्वमोहन नाही. दादा, असं करू नकोस. आर्या, या बाईने तिच्या मनातले सगळे वाईट विचार आता बोलून दाखवलेत. नाही आर्या, मी स्वतः तिच्या घरी जाऊन तिला सॉरी म्हणालो, लग्नाचं निमंत्रण दिलं, पण नाही, तिला पोलिसांच्या हवाली केल्याशिवाय आदलाल नाही करणार. नाही दादा, तू असं करू शकत नाहीस. मी तुला असं करू देणार नाही. पण का आर्या? कारण मायाताई मला माझ्या आईसारख्या आहेत आणि कुठल्याच मुलीला तिच्या आईला तुरुंगात बघायला आवडणार नाही. आर्या, दादा म्हणतात तेच बरोबर आहे. हिने जे काही केलंय ना त्याची शिक्षा हिला मिळायलाच हवी. दादा, तुम्ही पोलिसांना फोन करा. आईंना पोलिसांच्या हवाली करायलाच.